श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, 6 जुलै वार रविवारला आलेली आहे आषाढी एकादशी आणि या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण जर काही सेवा केला, उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप लाभदायी ठरत असतात। कारण की या दिवशी विष्णू तत्व हे कितीतरी हजार सहस्र पटीने कार्यशील असते। कारण पंढरपूरचा विठोबा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक भक्त जे आहेत तर ते विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी एकादशीला पायी चालत येतात। हिलाच आषाढी वारी म्हटलं जातं। विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी मोठ्या आनंदाने, भक्तिभावाने, उत्साहाने येऊन पोहोचत असतात। चंद्रभागेमध्ये स्नान करून भगवान पांडुरंगाचे दर्शन घेतात। आषाढीला या दिवशी पंढरपूर येथून, शेगाव येथून पूर्ण ब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची आणि देहूहून तुकाराम महाराजांची, त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथ महाराजांची आणि पैठणहून एकनाथ महाराजांची, तर उत्तर भारतातून कबीर देवांची पालखी येते। या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा ही 800 वर्षापेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवी देवतांचे तेज एकवटलेले असते असा देखील समज आहे आणि म्हणूनच सर्व व्रतामध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला विशेष खास अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। आपली आजी किंवा जे जुने लोक आहेत तर ते नेहमी आपल्याला सांगत असतात सांगायचे की आपल्याला कोणत्याही एकादशीचं व्रत करणं शक्य होत नसेल तर मग फक्त आपण आषाढी एकादशीचं आणि कार्तिकी एकादशीचं या 2 एकादशीचं व्रत जरी केलं तरी आपल्याला वर्षामध्ये 24 एकादशी तिथी येत असतात। तर संपूर्ण 24 एकादशी व्रत केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला लाभत असतात। त्यामुळे आपण या दिवशी व्रत उपवास आवर्जून करायचा आहे। आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची देखील पद्धत आहे। त्याचप्रमाणे काही भक्त या दिवशी निर्जळी व्रत करतात तर काही भक्त उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवत असतात आणि एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थातच म्हणजे दशमीच्या दिवशी एक भक्त राहून एकादशीला सकाळी लवकर उठून स्नान करून तुळस वाहून भगवान विष्णू देवांचं आणि माता लक्ष्मीचं पूजन करावं। हा संपूर्ण दिवस उपवास करावा। रात्री हरी कीर्तन, भजन, जागरण करावं। त्याचप्रमाणे विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवांच्या नामस्मरणामध्ये घालवावा। आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावी आणि या दिवशी विष्णू देवांची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा तेवत ठेवावा। आता या आषाढी एकादशीला आपल्याला काही सेवा करायच्या आहेत आणि काही उपाय देखील करायचे आहेत। तर आता कोणता उपाय आपल्याला करायचा आहे? तर एका नारळाचा अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही।
तर बघा माझ्या मित्रमैत्रिणींनो, कारण आयुष्यामध्ये आपण खूप वेळा आयुष्यामध्ये अडचणी, अडथळे, संकटे हे येत असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता आयुष्य म्हटल्यानंतर संकट येणारच नाही असं तर होणार नाही, परंतु आपण त्या संकटाचा वेग जो आहे तर तो सेवेने आणि उपायाने मात्र नक्कीच कमी करू शकतो. त्याचप्रमाणे आपण मेहनत तर घेत असतो, परंतु मेहनतीचे देखील आपल्याला म्हणावं तसं फळ जे आहे तर ते काही केला मिळत नाही. मग आपल्या कष्टाला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळवण्यासाठी आपल्या आयुष्यातील गरिबी, दारिद्र्य, दुःख दूर होण्यासाठी या दिवशी आपण जी काही सेवा करतो, उपाय करतो, तर त्याचा लाभ जो आहे तर तो आपल्याला नक्कीच मिळत असतो. म्हणूनच आपण या एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरी उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करतो, पूजा करतो, तर त्या सेवेचं आपल्याला कितीतरी अधिक पटीने पुण्यफळ जे आहे तर ते मिळत असतं. कारण की या वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो त्या पूजेमध्ये आपलं लक्ष जे आहे तर ते लागत असतं. आता या दिवशी आपण भगवान विष्णुदेवांची पूजा करायची आहे. आपल्या घरामध्ये भगवान विष्णुदेवांचा फोटो असेल, फोटोची पूजा करा. विष्णुदेवांचा फोटो नसेल तर मग अशा वेळेस आता प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच असते. त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये पांडुरंगाची आणि माता रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्यांना देखील तुम्ही अभिषेक करू शकता. देवघरामध्ये या दिवशी शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये खाली थोडेसे आपल्याला पिवळे करून अखंड तांदूळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत. तांदूळावरती आपण हळदी, कुंकू, फुलाच्या पाकळ्या अर्पण करायच्या आहे आणि हे कुठले तांदूळ जे आहेत तर ते कुठेही फुटलेले, तुटलेले नसावे. आता या तांदूळावरती आपण मातीची पंती किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे. या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूपच टाकायचं आहे. शुद्ध तूप तुमच्याकडे नसेल तर मग अशा वेळी तुम्ही तिळाचं तेल देखील तापू शकता. त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी, कुंकू अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे. दिव्यामध्ये देखील आपण काही वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहे की ह्या वस्तू टाकल्यामुळे काय होईल तर माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती देखील पूर्ण होईल. तर आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होण्यास मदत होईल. तर आपल्याला 2 फूल असलेल्या लवंगा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहे. लवंग घेताना साबूत असावी, कुठेही तुटलेली, खुपलेली नसावी, त्याला खूल देखील पाहिजे अशी लवंग आपल्याला घ्यायची आहे. दिव्यामध्ये टाकायची आहे. यानंतर आहे ती म्हणजे हिरवी वेलची, वेलदोडा, तुम्ही जे काय म्हणत असाल ते, तर ही देखील आपल्याला त्या दिव्यामध्ये अख्खी वेलची दिव्यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर चिमूटभर हळद जी आहे तर ही देखील आपण या दिव्यामध्ये टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णुदेवांना आणि माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय आहे. त्याचप्रमाणे हळद जी आहे तर ती आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. त्यामुळे चिमूटभर हळद टाकायला अजिबात विसरायचं नाही. तर अशा प्रकारचा दिवा आपण या दिवशी आवर्जून घरामध्ये लावायचा आहे. आता यानंतर आपण बाळकृष्णांना अभिषेक करायचा आहे. पांडुरंगाची मूर्ती असेल तर त्यांना तुम्ही अभिषेक करायचा आहे. अगोदर शुद्ध पाण्याने, त्यानंतर पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्राचा जप करायचा आहे. आणि अभिषेक करून झाल्यानंतर जे काही अभिषेकाचं पाणी आहे तर ते थोडंसं आपण घरामध्ये सर्वांना ग्रहण करण्यासाठी द्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये थोडं थोडं शिंपडून घ्यायचं आहे. यामुळे काय होईल तर आपल्या घरामध्ये जी काय नकारात्मकता आहे, जी काय नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर होण्यास मदत होत असते. आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होत असते. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि आपण त्यांना सुगंधी अत्तर लावायचं आहे. त्यानंतर पिवळं चंदन लावायचं आहे किंवा अष्टगंध लावायचा आहे.
तसेच नवीन वस्त्र परिधान करायचे आहे। पिवळ्या किंवा लाल रंगाची वस्त्र तुम्ही त्यांना परिधान करू शकता। त्याचप्रमाणे या दिवशी त्यांना तुळशीपत्र अर्पण करायचे आहे। भगवान विष्णू देवांना तुळशीपत्र मंजिरी हे अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे। तसेच या दिवशी अगदी सकाळी देखील तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि संध्याकाळी देखील तुळशीजवळ आपण दिवा लावायचा आहे। तुळशीजवळ बसून आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। आता या दिवशी आपल्याला नारळाचा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे। तर आता हा घरात उपाय कोणी करावा, तर घरातील कोणीही व्यक्तीने केला तरीही चालेल। तर तुम्हाला जर सूतक असेल किंवा पिरियड्स असेल तर मग अशा काळामध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करता येणार नाही। आता यासाठी आपल्याला फक्त एक नारळ लागणार आहे। नारळ हा पाण्याने भरलेला असावा, असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे। अगदी आपल्याला कुठून तरी हा नारळ भेटलेला आहे किंवा अगदी पूजेमध्ये वापरलेला असेल किंवा घरामध्ये पडून असेल तर असा नारळ चुकून सुद्धा घ्यायचा नाही। आपण व्यवस्थित चांगला आणि डबडब पाण्याचा नारळ घ्यायचा आहे। नारळाच्या झाडाला जसं आपण कल्पवृक्ष म्हणून ओळखतो तसाच नारळाचं आपल्या आयुष्यातील महत्त्व हे अनन्यसाधारण आहे। कोणतंही शुभ काम करताना आपण पहिल्यांदा देवाचं नाव घेतो आणि नारळ फोडतो। मात्र सर्व धार्मिक कार्याची सुरुवात जी आहे तर ती नारळ फोडूनच का होते, तर त्याचे देखील एक कारण आहे की असे मानलं जातं की भगवान विष्णू देवाने पृथ्वीवर अवतार घेताना देवीला माता लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनू सोबत पृथ्वीवर आणले होते। नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात, ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा निवास करतात। नारळ ही भगवान शंकरांना खूप प्रिय आहे। नारळावरती असलेल्या 3 डोळ्यांची तुलना भगवान शंकरांच्या त्रिनेत्राशी केली जाते। म्हणूनच नारळ हा अतिशय शुभ मानला जातो आणि पूजेत वापरला जातो। आता याच पाण्याने भरलेला नारळ आपण घ्यायचा आहे। नारळ एखाद्या ताटामध्ये किंवा तामणामध्ये किंवा प्लेटमध्ये ठेवायचा आहे। आता आपल्याला थोडंसं कुंकू ओलं करायचं आहे। कुंकवामध्ये तुम्हाला शक्य असेल तर गंगाजल टाका, गुलाबजल टाका किंवा नसेल तुमच्याकडे दोन्हीही तर मग चांगल्या पाण्याने तुम्हाला ते ओलं करून घ्यायचं आहे। आणि त्या कुंकवाने आपण त्या नारळावरती एक स्वस्तिक जे आहे तर ते स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक मी प्रत्येक वेळेस सांगत असते की 4 डॉट द्या आणि साईडला 2-2 लाईन ओढा। आणि लाईन आपण ज्या 2-2 ओढतो तर त्या खालून आपल्याला वरती ओढायच्या असतात। जेव्हा आपण असं स्वस्तिक काढतो तेव्हाच ते स्वस्तिक परिपूर्ण होतं आणि त्या स्वस्तिकाचे लाभ जे आहेत तर ते आपल्याला मिळत असतात। कारण बऱ्याचशा ठिकाणी स्वस्तिक काढतात परंतु त्या साईडला कधी 2-2 लाईन नसतात किंवा त्यामध्ये जे डॉट असतात म्हणजे जे बिंदू असतात तर ते नसतात। तर ते स्वस्तिक जे आहे तर ते अधुरा आहे आणि त्या स्वस्तिकाचा आपल्याला कुठेही कोणताही शुभ परिणाम किंवा लाभ जो आहे तर तो मिळत नाही। त्यासाठी तुम्हाला संपूर्ण परिपूर्ण सांगितल्या पद्धतीने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। कारण स्वस्तिक जे आहे तर ते शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं। जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात। नारळावरती आपण अगदी मधोमध काढायचं आहे आणि त्यावरती आपण थोड्याशा अखंड अक्षता देखील अर्पण करायच्या आहे। आता हा नारळ आपण भगवान विष्णू देवांजवळ अर्पण करायचा आहे। नारळाची शेंडी ही भगवान विष्णू देवांकडे म्हणजेच बाळकृष्णाकडे असेल किंवा पांडुरंगाची मूर्तीचं आपण पूजन केलं असेल तर त्या मूर्तीकडे असेल, अशा या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे। यानंतर आपण त्या नारळावरती एक फूल देखील अर्पण करायचं आहे। लाल रंगाचं फूल अर्पण करा, पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करू शकता। यासोबतच आपल्याला 5 बदाम घ्यायचे आहे। आता बदाम जे आहेत तर ते अख्खे असावे, कुठेही तुटलेले फुटलेले घेऊ नका आणि 5 बदाम देखील आपल्याला त्यावरती हे ठेवायचे आहे। आता आपल्याला काही सेवा देखील करायची आहे, कारण खूप वेळा आपण फक्त उपाय करतो, सेवा जी आहे तर ती करत नाही। त्यासोबतच आपण सेवा जर केली नाही तर आपल्याला त्या उपायांचा किंवा जो आपण काही एखादा तोडगा करतो तर त्या सेवेचा
उपायांचा जो लाभ आहे तर तो आपल्याला मिळत नाही, त्यामुळे सेवा करणं देखील तितकंच गरजेचं आहे। तर आपण सर्वात अगोदर खास आणि विशेष प्रभावी म्हणजे विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे। आता विष्णू सहस्रनाम मध्ये भगवान विष्णू देवांच्या 1000 नावांचा उल्लेख आहे। अगदी तुम्हाला म्हणणं शक्य नसेल कारण ते संस्कृत आहे आणि त्यामध्ये खूप कठीण शब्द आहे, तर ज्यांना शक्य आहे त्यांनी पठण करा, ज्यांना शक्य होत नसेल त्यांनी मोबाईल वरती लावायचं आहे आणि श्रवण केलं तरी पण चालेल। आता या दिवशी आपण विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे। विष्णू सहस्रनाम म्हणून झाल्यावरती त्यानंतर आपल्याला एक वेळा महालक्ष्मी अष्टकम किंवा श्री सुक्तम जे आहे तर ते देखील पठण करायचं आहे। दोघांची ही सेवा आपल्याला करायची आहे। यानंतर तुम्हाला तुमची जी काय कठीणातील कठीण इच्छा आहे तर मनोकामना आहे तर ती भगवान विष्णू देवांना अगदी कळकळीने तळमळीने सांगायची आहे। कठीणातील कोणतीही इच्छा असू दे, घरामध्ये पैसा येतो परंतु तो स्थिर राहत नाही, संतान प्राप्ती होत नाही, नोकरी मिळत नाही, जी काही आहे ती मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने तुम्हाला सांगायचं आहे, आपण सांगायचं आहे आणि यानंतर हा नारळ भगवान विष्णू देवांना अर्पण करायचा आहे। नारळ आणि जे काही 5 बदाम आहेत तर ते आपल्याला दिवसभर तिथेच ठेवायचे आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी अगदी सकाळी संध्याकाळी देखील तिथेच राहून द्यायचे आहे। आता दुसऱ्या दिवशी आपण हा नारळ जो आहे म्हणजे द्वादशीच्या दिवशी सोमवारला तुम्हाला हा नारळ तिथून उचलायचा आहे आणि नारळ फोडायचा आहे आणि घरातील सर्व व्यक्तींनी तो नारळाचा प्रसाद जो आहे तर तो ग्रहण करायचा आहे। अगदी लहान मुलांपासून तर वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकाला हा नारळ ग्रहण करण्यासाठी खाण्यासाठी द्यायचा आहे। आता तुम्हाला खाणं शक्य नसेल तर मग तुम्ही घरामध्ये त्या नारळाचं दूध करू शकता साखर घालून किंवा नारळाची खीर देखील बनवू शकता किंवा कोणताही गोड पदार्थ तुम्हाला नारळाची बर्फी जरी बनवता आली तर ती तुम्ही बनवू शकता आणि तो खायचा आहे। परंतु हा नारळ आपण आपल्या घरातील व्यक्तींनीच ग्रहण करायचा आहे, चुकूनही बाहेरच्या व्यक्तींना आपल्याला तो द्यायचा नाही। त्याचप्रमाणे 5 बदाम देखील आपण घरामध्येच ग्रहण करावे आणि ज्यांना या दिवशी नारळ फोडणे शक्य होणार नाही तर अशा व्यक्तींनी आषाढी एकादशीच्या दिवशी अगदी जवळपास असणाऱ्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये अर्पण केला तरी पण चालेल। तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून नारळाचा उपाय जो आहे तर तो आवर्जून करा आणि रविवारच्या दिवशी मात्र तुळशी मातेची तुळशीपत्र किंवा मंजिरी जी आहे तर ती चुकून सुद्धा तोडू नका, तुळशीला स्पर्श करू नका। तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय करा, इतरांना देखील व्हिडिओ शेअर करत जावा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जा। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओंसोबत, तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।